आषाढी वारीनिमित्त अन्न व औषध प्रशासन विभाग अलर्ट मोडवर. वारकऱ्यांना शुद्ध प्रसाद आणि शुद्ध जेवण नाही दिलं तर खैर नाही. पंढरपुरातील 3 हॉटेलवर कारवाई. थेट व्यवसाय परवाना निलंबित. अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढेच्या आदेशानुसार सोलापुरात अन्न व औषध प्रशासन विभाग अलर्ट मोडवर आले असून आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासनाची धडक कारवाई. पंढरपुरात 217 आस्थापनांची तपासणी, 172 नमुने घेतले. तसेच 3 आस्थापनांना तात्काळ व्यवसाय बंदचे आदेश देण्यात आले. अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहाय्यक आयुक्त साहेबराव देसावी यांनी याबाबत अधिकृत माहिती माध्यमाशी बोलताना दिली. पंढरपूर आषाढी वारीनिमित्त काय अन्न व औषध प्रशासनाची काय कारवाई सुरू आहे? मी साहेबराव देसाई, सहाय्यक आयुक्त अन्न औषध प्रशासन सोलापूर. आषाढी वारीच्या निमित्तानं सोलापूर कार्यालयामार्फत 20 अन्न सुरक्षा अधिकारी यांचे पथकं कार्यरत आहेत. त्यामध्ये आम्ही आज अखेर 217 अन्न आस्थापनाच्या तपासण्या केलेल्या आहेत. 172 अन्न नमुने विश्लेषणासाठी घेतलेले आहेत आणि विश्लेषण अहवाल प्राप्त झाल्यानंतर त्यांच्याविरुद्ध नियमानुसार कारवाई घेण्यात येईल. तसेच तपासणीवेळी आढळून आलेल्या त्रुटीच्या अनुषंगी आम्ही 3 हॉटेल आस्थापनांचा तात्काळ व्यवसाय बंद करण्याचे निर्देश कालच दिलेले आहेत आणि त्यांनी बंद ठेवलेले आहेत आणि त्याबाबतचा अभिलेख आम्ही आमच्या ताब्यात घेतलेला आहे. तसेच नागरिकांना व सर्वांना आवाहन करण्यात येत आहे की वारीच्या अनुषंगी अन्न प्रशासन विभागाचा अन्न परवाना नोंदणी प्रमाणपत्र घेणे आवश्यक आहे. तसेच विविध विभागाची परवानगी घेणे आवश्यक आहे. त्यासोबतच स्वच्छता, पर्सनल हायजीन आणि परिसर स्वच्छता आणि स्वच्छ निर्भय अन्न देण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावे आणि प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन मी सहाय्यक आयुक्त या नात्याने आपणास करीत आहे. पंढरपुरामध्ये जे आहे प्रसादाचं वाटप जे आहे मोठ्या प्रमाणात होतं. प्रसादासाठी त्याची काय तपासणी होणार का? लाडू असेल, पेढे असतील किंवा अन्य काय? प्रसादाच्या अनुषंगी जो विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीचा जो जे मेन त्यांचा जो हे आहे समजा युनिट लाडू विक्री केंद्राचा, त्याची देखील आम्ही काल तपासणी केलेली आहे. त्या अनुषंगी आम्ही त्यांना स्वच्छतेबाबतच्या सूचना दिलेल्या आहेत. तसेच जे काही मंदिर परिसरामध्ये जे पेढे विक्रेते किंवा जे खाद्यपदार्थ विक्रेते आहेत त्यांचीसुद्धा आम्ही तपासण्या घेऊन अन्न नमुने घेतलेले आहेत आणि त्यांनासुद्धा स्वच्छतेच्या सूचना दिलेल्या आहेत. पंढरपूरच्या रोडला किंवा पंढरपूर शहराच्या आजूबाजूला किती हॉटेलांवर कारवाई केलेली आहे, त्यांचे व्यवसाय परवाने निलंबित केलेले आहेत? आपण पंढरपूर शहरामध्ये 3 हॉटेल आस्थापनांचे परवाने म्हणजे व्यवसाय बंदचे निर्देश दिले आहेत. म्हणजे जे काही त्रुटी आढळून आल्या त्या अनुषंगी त्यांना बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत आणि ते बंद ठेवलेले आहेत. त्यांनी आता पूर्तता होईपर्यंत ते बंदच राहतील आणि आम्ही जर पूर्तता पूर्ण झाली, आम्हाला त्याची खात्री पटली तरच आम्ही त्यांना म्हणजे पुढील आदेश नियमानुसार देणार आहोत. बंधुप्रेम न्यूज चॅनलला लाईक, सबस्क्राईब व बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद.